हो. सो ऑलमोस्ट निघाला 8च वाजले, म्हणजे 7:48 झाले. 6:30ला उठलेलो मी ॲक्च्युली. आणि ते पण सगळं व्यवस्थित आहे, सगळं घेतलं आहे. हां, ओके. चला फिर. आता हे व्यवस्थित दाखवतं की नाही का माहीत नाही. थँक्यू. लोकल होता. ही वॉज सो नाईस. सो त्या दिवशी इथे येऊन चहा पिलं, जे की हां इथे येऊन चहा पिलेलं, तिथे पण पिऊ शकतो मी. बट नवलं की आय थिंक अजून 50-60 किलोमीटर्स करूनच करूया. सो इट वॉज नाईस. और म्हणजे लास्टचे हे डे थोडेसे ओके असं होते. बाकीचं म्हणजे बघायला गेलं ना, टू बी व्हेरी फ्रँक, बापरे एवढं फॉग होतं नाही माहीत मला. एवढं फॉग आहे, होई शपथ. सही है, क्या बात है. हा दिस इज आता मांजरमट्टे गेलं मागे. दिस इज अरंबोळ चालू झालं. अरे वा, मस्त आहे. बरं झालं सकाळी लागून निघतोय मी. सो ऑलमोस्ट आता हे किती आहे, मी 5, माझं ETA 5 आहे, तर 7 तर पकडूया. 2 तास नाश्ता आणि हे ब्रेक पकडून. आता फर्स्ट ऑफ ऑल आता मी ट्राय करतो आहे तर ओल्ड हायवे, म्हणजे लास्ट टाईम जेव्हा मी गणपती पोहले तेव्हा मी त्या हायवे थ्रू केलेलं, विच वॉज नॉट सो प्लेझंट. आता बरेच काम झालेलं आहे, पण बरेच काम बाकी पण आहे. सो तरी पण बोललं की तर एक नवीन रूट म्हणून फर्स्ट एक्सपिरियन्स म्हणून जाऊया करून. आता जरा कमी झालं फॉग. त्या दिवशी इथपर्यंत झालेलो मी, आता इथून तर फर्स्ट टाईमच जातो आहे मी. तर यातायात चालू झालं, पण अजून दुकान अजून उघडले नाही. स्कूल असं शनिवारचं स्कूल जाऊ दे. सो आय हॅड अ चान्स और अ टाईम टू एक्सटेंड फॉर 1 more days, बट मी बोललं की जाऊ दे यार, नको जाऊया घरी. स्टे चांगलं होतं, असं नाही की नाही वाईट होतं, स्टे चांगलं होतं. बट देर आर सम थिंग्स मीन्स वॉज बॉदरिंग मी. आता हे कसं आहे की ह्याच्यामध्ये कोणी हे होऊ शकतं, म्हणजे बोलू शकतं की अरे बाबा नाही हे चुकीचं आहे, तसं चुकीचं आहे. पण मला असं काय वाटतं की काय की ठीक आहे, फर्स्ट टाईम ते इश्यू झालेलं 8 रूमच्या जागी 6 रूमच्या जागी 8 रूम दिलेलं मला. नंतर दुसऱ्या दिवशी त्याने न हेजिटेट करता न हे करून सरळ दाखवलं की बाबा हे असं आहे आणि हे मला असं हे रूम अलॉट झालं आणि ह्या रूमचं पैसे भरलेलो. मग त्याने मग पटकन दुसरा रूम देऊन टाकलं. बाजूलाच होतं तर मी शिफ्ट केलं मी. आणि दुसरा गोष्ट असं होतं की कसं आहे की हॉस्टेलर्सचं मी नाही बोलू शकत, पण येणारे लोक आहेत ना, ते लोक तिथे थोडं डिसेन्सी असलं पाहिजे होतं, म्हणजे डिसेन्सी असलं पाहिजे. मोस्टली कसं आहे की जे इंडियन लोक होते ना, जे मोस्टली ज्यांना झिंदी बोलतो आपण, त्यांना म्हणजे असं हे तर काय वाटत नाही मला की एथिकेट्स किंवा सिविक सेन्स काहीच नाही वाटत त्यांना. आता कसं आहे की फॉर एक्झाम्पल म्हणजे कसं आहे की आता रूमवरती आहे तर तुम्ही चप्पल बाहेर काढायला पाहिजे. सगळे बाहेर काढतात, नाही डायरेक्ट चप्पल घालून आत यायचं. आणि आता ते 24 तास ते AC चालूच असायचं त्या रूमचं, आणि ते ACचं रिमोट म्हणजे सेंट्रली असायचं, ते त्याचं कंट्रोल आमच्याकडे नसायचं. तर ते ACचं रिमोट ते AC चालू झालं तर इट्स म्हणजे कसं आहे की नॉर्मल माणूस काय करतो की अरे AC चालू आहे, आपण दरवाजा बंद केला पाहिजे. हे भाई असंच बिना आपल्या धुंदीमध्ये आहेत आणि दरवाजा ऑन करून म्हणजे चालू ओपन करूनच जाणार. बऱ्याच वेळा मी 3-4 वेळा मी केलं, पण थोडंसं जोरात केलं आपण, म्हणजे दरवाजा जोरात थोडंसं आपटलं, म्हणजे तिला समजायला की बाबा दिस इज नॉट द राईट वे. बट ते काय कानात ते गोळे घालून बसलेले असतात, हेडफोन्स, 24 तास त्यांचं हे चालू असतं. सो त्यांना काय ऐकायला येणार. सो राईट नाव आय थिंक दॅट आय एम एक्झॅज्युरेटिंग लिटल बिट, पण मला असं वाटतं. पण जे आहे ते मी सांगतो आहे बाबा. अननेसेसरी म्हणजे कसं आहे की मी हे अननेसेसरीली हे शुगर कोटिंग करायचं ते आता माझं सवय नाही आहे, आणि मी ते कसं करत पण नाही. जेवढे पण फॉरेनर्स आता म्हणजे राहिले सोबत, कोणी बोलतात नाही बोलतात, ते लोक लई डिसेंट होते. म्हणजे ते लोक प्रॉपर म्हणजे सगळं रूल्स अँड रेग्युलेशन हे करायचे. इव्हन ते इकडचे लोकल्स लोक आहेत ना, ते लोक त्यांचं ट्रॅफिक सेन्स खूप चांगलं आहे. तर आता कसं आहे की कुठल्या पण सिटीचं हे सिटीला जज करायचं असलं ना, असं म्हणतात की तिकडचं ते ट्रॅफिक रूल लोक कसे फॉलो करतात त्याच्यावरनं समजतं की बाबा तिकडचे म्हणजे तिकडचे सिटीचं एटिकेट्स कसे करून. त्या हिशोबाने गोवा मला म्हणजे लय भारी वाटलं, कारण सगळे लोअर बीममध्ये चालवतात गाडी, आणि ऑक्झिलरी लाईट जास्त कोण वापरत नाही. आणि म्हणजे कसं आहे की इव्हन ते टू व्हीलर्सचे पण असे हे असतं ना, म्हणजे कार पण असतं ना, ते लोक पण तसंच हे करतात. आताही फॉर एक्झाम्पल सकाळी बघा ना, आता मी जर तुम्ही ॲक्च्युली बघितलं नाही त्या माणसाला, पण त्यांनी 10 बोलला.
ही वस्तू आणि एकदम स्माईल छान. सो ते ना इकडच्या लोकल लोकांचं मला खूप आवडतं. सो आय हायली म्हणजे त्यासाठी ना हे याला मी थम्सअप देईन मी खूप चांगलं. सो जे न्यूसन्स आणि एथिकल गोष्टी करणारे लोक ते मोस्टली आपले इंडियन लोकच होते. कारण काल जेव्हा मी जसं येतो तिथे समोर एक रिवा करून एक हे होतं, म्हणजे पार्टी टाईप रिसॉर्ट टाईप होतं. मी काल थोडंसं लेटच आलेलो, म्हणजे मी बाहेर होतो तर थोडं लेटच आलेलो. तेव्हा मी पाहिलं की थोडंसं म्हणजे 2-3 जणं थोडेसे जास्त ड्रंक होऊन थोडेसे म्हणजे कसं त्या टाईपचं सीन क्रिएट करत होते. मग ते बाउन्सर विन्सर येऊन त्यांना बाहेर येऊन सोडून गेले. असं रेकॉर्ड केलं नाही, म्हणजे मला ते म्हणजे अननेसेसरी ते व्ह्यूजसाठी असं फालतुगिरी करायची नाही मला. म्हणजे उगाच त्या छोट्याशा ह्याच्यामुळे त्यांचं लाईफ खराब होईल. आता त्यांना काय माहिती ना, इझी सगळं भेटतं असेल तर गोष्टांच्या आता अपब्रिंगिंगवरतीच आहे ना. हां, पण त्या हिशोबाने फॉरेनर लोकांना तसं मी काय पाहिलं नाही. इव्हन हेल्मेट, इथे हेल्मेट तर खूपच कंपल्सरी आहे. इव्हन छोट्या एरियामध्ये पण कंपल्सरीच आहे. किती पण काय केलं तर हेल्मेट कंपल्सरी घालायचं. हां, थोडेफार इथे त्याचे लोकल लोक जास्त असतात ते लोक घालत नाही, पण मोस्टली 90% सगळेजण घालतातच हेल्मेट, विच इज नाईस. आता छोट्या गावातून मी येतोय आणि दिस इज कशावली काय की डायरेक्ट NH66 इथे इथून लागणार नाही. NH66 जायला तर मला मापसा थ्रू जायला लागलं असतं. इथे पण कुठलं तरी एक बीच आहे, मे बी दिस इज द फर्स्ट बीच ऑफ द गोवा वेन यू कम फ्रॉम महाराष्ट्र. आणि याच रूटने मी महाराष्ट्राचा बॉर्डर क्रॉस करेन. थोड्या वेळानंतर मग मी NH66ला जॉईन करेन. म्हणजे ॲज पर द मॅप ते तसंच दाखवते करून. तर एक सकाळी गावातलं परिसर बघून त्यांना बरं वाटतं, असं काही इश्यू नाही. आय गेस दिस इज द गोवन बॉर्डर. आणि इथून गोवन बॉर्डर आहे, सावंतवाडी तिथे त्या साईडला. सो वाटतं हे ब्रिज क्रॉस केलं म्हणजे गोवा सोडलं मी आणि आता जाईन डायरेक्ट महाराष्ट्रामध्ये. जय महाराष्ट्र. आपले प्रोफेशनल स्टिक्सनेच करतात ते, नाईस, प्रॉपर प्रोफेशनल स्टिक आहे. हां, सनराईज होतं तिकडे. आणि असं आता आलं आणि येस, मी ऐकलं की ते बॉर्डरकडे हे करतात, चेकिंग करतात की तुम्ही काय अल्कोहोल काय सबस्टन्सेस हे करता की नाही. मग सध्या 2 ह्याच्यामध्ये क्रॉस केले मी, म्हणून पण ते काय मला तर विचारलं नाही. आरोधा कुठलं पोलीस आहे आत्ता. ओके, सावंतवाडी गोवा गेलो मागे, सावंतवाडी इकडे. सो वेलकम टू महाराष्ट्र सिंगडम. या अरे हां. सो येस, महाराष्ट्राला मी आता आलो. तर इथे रेडी बेळगाव रोड नाही, बेळगाव म्हणजे परत मग इथे घेतात तर गोवा हायवे, मुंबई हायवे इथे आलं. त्याला इथे पण थोडेसे फॉरेनर दिसतच आहे. हे दोघं फॉरेनर आहेत की नाही माहीत नाही, गोरे चिट्टे नाही इंडियन आहे आपले. सो चला, बरं झालं मी एकदम ॲक्च्युली अरुंबोललाही राहिलो असतो ना तरी काय पाहतं नसतं. आता कसं आहे की पावलमवरनं आलं ना तर थोडं 100 किलोमीटरचं मला ॲडव्हान्टेज भेटतं म्हणजे इथे आला. सो दॅट्स वाय मी मेंढरमला सिलेक्ट केलं, म्हणजे नॉर्थ गोवामध्ये एकदम. बट स्टील मला असं म्हणजे आय रिग्रेट, मे बी मोरजिमला थांबलो असतो, 5 किलोमीटरचा फरक पडलं असतं, और मी अरंबोलला राहिलो असतो. ह्याच्यामध्ये मँड्रीम फॉर मी नो, मला नाही वाटत की परत येईन आणि परत विचार करेन. पण मी गोव्याला याचं आणि यात म्हणजे गोव्याला तर मे बी मला नाही वाटत की परत येईन मी. ऑन बाईक तर येणार नाही, दुसरं मोठं ट्रान्सपोर्टने आलो तर आलो, फॅमिलीबरोबर आलो. बट अरे यार हां इथून बट आलो तरी मी पालोलमलाच जाईन. मला पालोलम खूप आवडलं लिटरली खूप आवडलं. पण कसं आहे, छोटंसं बीच आहे, छोटंसं एरिया आहे. आणि इवन कसं आहे 1 वीक इज इनफ पावलमसाठी. म्हणजे कसं आहे की इवन म्हणजे कसं आहे की दर दिवशी तुम्ही एका म्हणजे हॉटेल्स एवढे आहेत ना तिकडे, आणि इवन कॅनकोनामध्ये पण आहे. म्हणजे तुमच्याकडे बाईक असेल तर म्हणजे तुम्ही रेंट करतात कुठे जवळपास जायलासाठी, तर दॅट इज अ गुड थिंग. आणि म्हणजे रोज एक हॉटेलमध्ये पण तुम्ही जेवले ना तरी तुम्ही 7 दिवस आरामात निघून जाणार. तुम्ही नवीन गोष्टी तुम्हाला भेटेल करायला. जीवन महाग आहे ते एक गोष्ट इथे म्हणजे करायला लागेल. म्हणजे आतापर्यंत कुठल्या पण ट्रिपमध्ये जेवणामध्ये एवढे पैसे गेले जेवढे या ट्रिपमध्ये पैसे गेले. तर तुम्हाला मच्छी खायचं आहे गोवामध्ये येऊ नका. म्हणजे त्या उद्देशाने जर तुम्ही आले, मच्छी खायच्या उद्देशाने आले तर तुम्ही गोवामध्ये येऊ नका. हां, तुम्हाला जर असं चिल करायचं असलं शांत ह्याच्यामध्ये पीसफुल, सकाळी उठून मॉर्निंग वॉकला जायचं असलं बीचकडे, सनसेट बघायचं असलं, इथे सनराईज नाही होत. म्हणजे सनराईज म्हणजे दिस इज ऑन द वेस्टर्न पार्ट, तर इथे सनसेट खूप छान होतात. सनसेट बघायचं असेल तर इथे येऊ शकता. या बाकी ॲक्च्युली आता जेवढे पण बोललो लोक त्यासाठी येत नाही, नुसतं 1 या 2 गोष्टीसाठी येतात. ते मी व्हिडिओमध्ये तर बोलणार नाही, बिकॉज आय वोंट प्रमोटिंग दॅट काइंड ऑफ स्टफ. हो चला थोडंसं बघूया पुढे किती. आता किती 8 किलोमीटर झालेत, तर ऑलमोस्ट 15 किलोमीटर झाले म्हणजे राईड करून. पण फॉग तर काय कमी होतच नाही आहे. आणि असं छोटे गावं आहेत आणि हे खूप बरं वाटतं ते राईड करायला. म्हणजे क्लायमेट मस्त आहे एकदम, विजिबिलिटीचा आहे इश्यू, पण क्लायमेट छान आहे यार. म्हणजे असं बरं वाटतं असं. आता काही वेळानंतर मग असं आग होईल चालू,
पुढे, पण आता जेवढा वेळ पण आहे ना खूप छान वाटतं, एकदम मस्त वाटतं एकदम. कोकणाची घरं ॲक्च्युली नाईस नाईस, व्हेरी नाईस. किती 700 रुपये की 800 रुपये किलो? स्थानिक आहेत हां 400 रुपये आहेत हां. आणि 400-500 आहेत ते आफ्रिकन काजू. ओके 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 ओके. मग कुठे कुठे येऊ शकतो आपण? इथे धाराप तिट्यावर इथून मळगाव हायवेला चढलेत ना वर, हां. काय 2-3 किलोमीटरवर दुकान आहे पुढे. अच्छा रस्त्यातच आहे कोकणी काजू म्हणून. ओके, कोकणी काजू. हो, मागे पण होतं एक दुकान, तुम्ही तिथं थांबलं तर तिथे चांगलं. मला आयडियाच नाही ना. मी तिट्यावर बॅनर चालू आहे ना हो त्यांचा, इलेक्ट्रॉनिक बॅनर चालू आहे. किती किती लांब येतो? हो, वरती काजू ह्या हायवेला आहे ना वरती. आहे ना हायवे? ठीक आहे, तेव्हाच घेऊया मग. नाहीतर इथे काय करा माहितीये, हां. इथं पुढे गेलात ना हां लेफ्ट मारा पेट्रोल पंप कडून, मागे तांडेल म्हणून आहे, हां. फ्रेश काजू म्हणजे स्वतःचीच फॅक्टरी त्याची आणि स्वतःचाच डीलर आहे तो. इथून आता बाहेर पडलेत ना हां. पेट्रोल पंप आहे तिथे, तिथे लेफ्ट मारा. हां. त्याच रस्त्याला पुढे मोठं तांडेल काजू प्रोजेक्ट म्हणून आहे. तांडेल. हा तांडेल. हां हा, तिथं सगळं मिळणार. राईटला जाताना तिकडून आतमध्ये घुसलं काय राईटला. ठीक आहे ठीक आहे, मग ते बेटर राहील मला असं वाटतं. वृक्षवल्ली अपार्टमेंटचं हे आहे सोसायटीचं हां. बॅनर, त्या बॅनरच्या बाजूला. ठीक आहे ठीक आहे हा, तिथेच घ्या तुम्ही, ते तुम्हाला चांगले पडणार. ठीक आहे, तिथूनच घेतलेलं बरं. होलसेल होलसेल ना? तो स्वतःची फॅक्टरी आहे त्याची. तांडेल. तांडेल बोललं तर कळणार तुम्हाला समोरच केवढं तरी प्रोडक्ट आहे ते. अच्छा. पहिले 2 हॉल भेटणार तुम्हाला. हां हॉल हां लग्नाचे हॉल आहेत ना, ते 2 हॉल आहेत. हां असं टन आहे. हां. त्यांच्या पुढे गेलं की सिमेंटचं वगैरे दुकान आहे, त्याच्या साईड राईटलाच आहे. तांडेल. राईट साईडलाच आहे. तांडेलच नावच आहे तिथं एवढा बॅनर. आहे लावलेला त्यांचा, दिसणार तुम्हाला तिथे गेलं. ठीक आहे ठीक. एवढा लवकर उघडता होता, लवकर उघडता. दुकान दुकान तिथं राहत होतो मालक, तिथेच असतो. मी पनवेलला. गोव्याला गेलेला. हां गोव्याला गेलो. हां हां, मी सध्या एकटे. तिथे मित्र आलेले बाईकवरनं, मी एकटाच होतो. हां होते चांगले. हे रोज धुकं असणारच इथे असतं. आता पाव ह्याच्या पुरतच आहे. हां 2-3 दिवस नाही होता, कालपासूनच सुरू झालं. अच्छा. आता पहिलं पेट्रोल पंप लागेल ते ना? आपण बाहेरकडे या, मागून या. ठीक आहे ठीक आहे. हा ते छान लोक भेटतात. ते रिक्षावाल्यांना फॉलो करायचं आहे काजूसाठी. काकांसोबत ते रिक्षावाले आहेत ना, त्यांच्यासोबत चाललो आहे मी. ते तिथपर्यंत घेऊन जातील. तांडेल करून आहे. खूप चांगले, म्हणजे व्यवस्थित त्यांनी खूप चांगलं सांगितलं. मग ते स्वतःच बोलते की तुम्ही माझ्या मागून या, मी दाखवतो तुम्हाला. तर त्यांच्या मागे चाललो आहे मी. म्हणजे असे लोक आहे, म्हणजे एवढे गोड लोक आहे ना हे, म्हणजे जे गावखेड्यावर राहणार आहे ना तसेच भेटतील तुम्हाला. व्यवस्थित सांगितलं आहे. काका, तांदेळ काजू फॅक्टरी कुठे आहे? तांदेळ काजू फॅक्टरी. तांदेळ मागच्या साईडला आहे. पेट्रोल पंप. हां हां ओके ठीक आहे, धन्यवाद. ते काकाने तसं केलं वाटतं, तेव्हाच जायला पाहिजे होतं. एनिवे थोडंसं प्रॉब्लेम होईल आता वाटते. हे आफ्रिकन आहे की इकडचे? मला 1 किलो घ्यायचं आहे. हां सो काजू कॅन्सल. कारण आमच्या इकडे म्हणजे आम्ही जिथून घेतो ना तेच समथिंग अराउंड 700 रुपये आहे. आणि ते होलसेलचा भाव पण मिळून आणि इकडे ॲक्च्युली उत्पन्न पण होतं आहे, तरी ते 900 रुपये किलो आहे. सो घरी विचारलो मी की घ्यायचं की नाही घ्यायचं. मग ते बोलले की नको, आपल्या इथूनच बेटर आहे. तर बऱ्याच दुसऱ्या गोष्टी पण होत्या. कोकमचा आगळ वेगळ जे ज्याच्याने सोलकढी आपण बनवतो ना, ते सगळं होतं याच्यामध्ये. तेही आमच्या इथे भेटतं. तर इट डझंट मेक एनी सेन्स. म्हणजे कसं आहे की चला आता म्हणजे किलोभर जरी घेतलो, आता आलं तर घेऊनच टाकूया असा विचार पण केला ना, तर कसं आहे की मग परत 1 किलो बॉडी गाडीवरती लोड वेगळं, त्यापेक्षा बेटर की राहू द्या, नको आणू बोलले. ठीक आहे. सो राईट ना आता इथून का डायरेक्ट हवे लागेल मला. 30 किलोमीटर झालेत, थोडंसं 2-4 किलोमीटर एक्स्ट्रा पण झालेत, विच इज ओके. आय एम नॉट गोना कंप्लेंट अबाउट दॅट. तो चलो अब निकलते हैं. तर दुसरं काहीतरी बघूया. तर ॲक्च्युली नाश्ता करायचा आहे, पण मला असं वाटतं की थोडंसं नाश्त्यानंतर जेवण दोनपैकी काहीतरी करायला लागेल. मग नाश्ताच केलेलं बरं मला असं वाटतं. अरे अरे अजून फॉग होतं यार. बट लोक चांगले भेटलेत. कॉल आलं.
सो हे आहे तांदेळ ॲग्रो प्रोडक्ट कॅशनटचं फॅक्टरीच आहे. मी ॲक्च्युली परत गेलेलो 1 किलोमीटर. आईचा फोन आला, सांगितलं परत. ॲक्च्युली पहिले कॉल केलेलं तिला तर ती उचलली नाही. नंतर मग डॅडींना फोन केलं. डॅडी बोलते नको आणू, कशाला लागतात. नंतर थोडा वेळा पुढे गेलो, मम्मीचा फोन आला, अर्धे किलो घेऊन ये ना, काय त्याला. परत मागे आलो, घेतलो. हो एनिवे, आता इथून हायवे जास्त लांब नाही आहे, म्हणजे ऑलमोस्ट समथिंग अराउंड 1 to 2 किलोमीटरच आहे. इथं हायवे लागूया थोडंसं. मी अजून चेंज करून थोडंसं टायमिंग म्हणजे थोडंसं हायवेला नॉर्मल झालं ना तर मग नाश्ता करूया. ॲक्च्युली काय आता ऊन तर आहे पण थंड आहे जरा, तर मग म्हटलं की जेवढं होईल तेवढं करूया कवर. भूक असं लागलेलं नाही आहे मला. ते अरे यार पाण्याचं पाणी पिऊन घ्यायचं पाहिजे सगळं. जाऊ दे, थोडे क्लोज घालतात थांबलं तर पाणी आता तिथे भेटलं का ते नाश्ता करायला परत आपलं आपलं काय वेजच आहे.